नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तर कालच आपल्या अवंतीची विदाई झालेली आहे. तर आज कबीर आणि अवंतीच्या लग्नाची पहिलीच रात्र होणार आहे आणि अवंतीचा कबीरच्या घरी त्याची बायको म्हणून पहिलाच दिवस असणार आहे. तर बघूया की आज काय होईल. आणि बरेच दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आले नव्हते कारण माझे एक्झाम्स होते. तरी पण मी तुमच्या सर्वांची मनापासून माफी मागते आणि आतापासून आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्या रस्त्यात गाडीत एकदम शांतता होती. अवंतीला त्याच्या मिठीत कधी डोळा लागला तिचं तिला कळलं नाही. त्यात पावसाने वेग धरल्याने तर त्याच्या कुशीत स्वतःला लपवून घेत होती. ध्रुव पण शांतपणे गाडी चालवत होता. मंजिरीसुद्धा मोबाईल चाळत झोपून गेली होती. कबीर तर आपल्या आबोलीला बघण्यात गुंग झाला होता. ज्या दिवसाची त्याने प्रचंड वाट पाहिली होती तो दिवस त्याच्या आयुष्यात सोनेरी प्रकाश घेऊन आला होता. काही वेळात ते पोहोचणार होते. कबीरने तिच्या गालावर हलका हात फिरवला. तिने अलगद डोळे उघडून समोर पाहिलं. डोळ्यांना प्रकाश दिसून येत होता. डोळे किलकिले करत तिने कबीरकडे पाहिलं. दमल्यामुळे डोळ्यात खूप झोप होती. आपण पोहोचलो? तिने हळूच त्याच्याकडे बघत विचारलं. त्याने शांतपणे हो अशी मान हलवत तिच्या कपाळावर आलेली बट बाजूला सारली. अवंती गडबडून ताठ बसत बाहेर बघू लागली. समोर दिसणाऱ्या दीक्षित मॅन्शनचा प्रकाश डोळ्यावर येत होता. मी छान दिसत आहे ना? ती तिचे केस नीट करत त्याच्याकडे निरागसपणे बघत म्हणाली. पहिल्यांदा तिने त्याला असा प्रश्न विचारला होता म्हणून त्याला जास्तच हसू आलं. क्यूट दिसत आहे, तो तिच्या कपाळाला कपाळ टेकवत म्हणाला. तशी ती लाजत हसून पापण्या झुकवल्या. हाय, आत्ता कुठे त्याच्या प्रेमाचा रंग तिच्या चेहऱ्यावर चढू लागला. हळूहळू जशी गाडी मेन्शनजवळ गेली अवंती डोळे विस्फारून समोरचं दृश्य बघू लागली. चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. ओठांवर गोड हसू पसरत होतं. ती एक नजर कबीरकडे बघत पुन्हा बाहेर बघू लागली. कबीर तिच्याकडे हसून बघत होता. पूर्ण दीक्षित मेन्शन गोल्डन लाईट्सने सजवलेलं होतं. आधीच एवढं सुंदर मेन्शन आणि त्यात तो गोल्डन लाईट्स आणि फुलांना सजलेला होता. रात्रीच्या अंधारात सुद्धा तो तेवढाच उजळून दिसत होता. गाडी जशी मेन गेट समोर आली तशी अवंती आणखीन एक्सायटेड होऊन पुढे बघू लागली. कबीरचा हात तिने घट्ट पकडला होता. पूर्ण मेन गेट व्हाईट आणि येलो रोजेसनं सजवलेला होता. त्यात सुद्धा लाईट्स होत्या. गाडी आत जाईपर्यंत आजूबाजूला फायर स्टिक्स लावल्या होत्या. अवंती डोळ्यात चमक घेऊन अगदी लहान मुलांसारखी एक्सायटेड होऊन नजर कावरीबावरी करत हसत इकडे तिकडे बघू लागली होती. कारण समोरचा नजारा खूपच सुंदर दिसत होता. डोळेसुद्धा मिटू वाटत नव्हते, इतकं छान वाटत होतं. जेवढा थकवा तिला प्रवासात जाणवला होता आता तिला समोरचे दृश्य बघून फ्रेश वाटत होतं. गाडी थांबली आणि अमितने एका बाजूने उतरून तिच्या बाजूचा डोर ओपन केला. As I open this door for you, I invite you into not just a house, but a home where our hearts will always reside. Welcome home, my sweetheart. कबीरने हात पुढे करून तिचा हात हातात घेत म्हणाला. अवंती खुदकन हसून तोंडावर हात ठेवत तिचं हसू लपवत त्याच्या हातात हात देते. कारण दारात हेमा, अनुराधा आणि जवळचे पाहुणे तिच्या स्वागतासाठी उभे होते. ती साडी नीट सावरत खाली उतरली तसं त्याने सुद्धा तिला व्यवस्थित घट्ट पकडलं होतं. जसं तिने पाऊल खाली ठेवलं तसा तिला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला होता. ती डोळे मोठे करून पुन्हा त्याच्याकडे ब्लँक होऊन बघत होती. तिच्या पायापासून ते मेन डोरपर्यंत अबोली रंगांच्या गुलाबांच्या गडद पायघड्या पसरवल्या होत्या. त्याच्या आजूबाजूला पणत्यांनी सजावट केलेली होती. समोरचं दृश्य जणू स्वप्नाप्रमाणे वाटत होतं. चेहऱ्यावर अजूनच मोठी स्माईल पसरली. त्याचं अबोली प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. त्यामुळे खरंच तिला अबोली रंगाचं वेड लागल का काय असं वाटलं. दोघे जण त्या पाकळ्यांवरून हळूहळू चालत मेन डोअरकडे निघाले. ते दोघे उतरले तेव्हा ध्रुव प्रेमाने त्यांच्याकडे बघत होता. त्याचं लक्ष बाजूला गेलं तर मंजिरी गाढ झोपेत होती. तिला बघत त्याने सुस्कारा सोडला आणि हसत विचार करू लागला. त्याने जोरात हॉर्न वाजवला आणि त्या आवाजाने ती दचकून उठून आजूबाजूला बघू लागले. ध्रुव तिच्याकडे बघून जोरात हसू लागला. ती भानावर येत सावरून बसत त्याच्याकडे रागात बघू लागली. असं करतात का? घाबरले ना मी? ती रागाने त्याच्याकडे न बघता स्वतःचे कपडे नीट करत बडबड करत म्हणाली. कुंभकर्णाची बहीण होती का? पूर्ण रस्त्यात झोपली आणि इथे इतकं सुंदर उत्साही वातावरण आहे आणि त्याच्यात तुला मस्त झोप लागली. ज्या मैत्रिणीसाठी तू तिच्यासोबत आली ती मैत्रीण केव्हाच मेन डोर गाठली आणि तू इथेच झोप. ध्रुव बोलत समोर इशारा करत म्हणाला. तसं मंजिरी गडबडून काचेतून बाहेर बघू लागली. तर दोघेजणे हळूहळू पावलं टाकत दारापर्यंत निघाले होते. ती पण घाईगडबडीत दरवाजा उघडतच होती की त्याने पटकन तिचा हात पकडला. तशी ती दचकून मान फिरवत डोळे मोठे करत त्याच्याकडे बघू लागली. काय करता? हात सोडा. तुमची हिंमत कशी झाली माझ्या हाताला हात लावायची? ती रागाने चिडून बोलत होती की त्यानेच हात झटकला. ओय, तुझ्या हाताला सोनं लागलं नाहीये का?
आणि माझ्या इतकेही वाईट दिवस आले नाहीत की तुझ्यासारख्या थर्ड क्लास मुलीचा हात धरेन. त्यांचा स्पेशल मोमेंट तू स्पॉईल करशील म्हणून तुला थांबवत होतो. तो तिच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकत गाडी पुढे घेत जोरात ब्रेक मारतो. तशी ती बेसावध असल्यामुळे पुढे जाऊन त्याच स्पीडने मागे आली. तिचे डोळे रागाने भरून लालसर झाले होते. त्याला जरा त्याच्या श्रीमंतपणाचा जास्तच घमंड होता हे त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. त्याने रागात मारलेला झटका देत गाडी बंद केली आणि बाहेर उतरला. तसे तिने दीर्घ श्वास घेतला आणि गाडीतून बाहेर उतरून उभी राहिली. राग इतका होता की आजूबाजूला इतकं सुंदर प्रसन्न वातावरण होतं ते बघून सुद्धा तिचं मन शांत होत नव्हतं. राग आणि दुःख दोन्ही एकत्र झाले होते. ध्रुव पळतच जात त्याच्या मित्रांमध्ये मिक्स झाला. दोघेजण मेन डोअरच्या समोर असलेल्या जागेवर उभे राहिले. सौम्या, अमित, रॉकी आणि त्याचे काही मित्र हातात फुलबाजी घेऊन उभे होते. अमितने कबीरला इशारा केला तसं त्याने अवंतीला आपल्या दोन्ही हातांचा विळखा घातला. तशी ती गडबडून घाबरून गेली. तो अचानक तिच्या इतकं जवळ आल्याने ती घाबरून गेली होती. जोरात आतिषबाजींचा आवाज कानावर येऊ लागला तशी ती दचकून डोळे उघडझाप करू लागली. त्याने तिची हनवटी पकडत तिची नजर वर केली तसं तिची नजर वर गेली आणि आश्चर्याने अजूनच डोळे मोठे झाले होते. मेन्शनच्या टेरिस आणि प्रत्येक फ्लोअरच्या गॅलरीमध्ये फायरवर्क्स लावले होते. वर भरपूर फटाके जोरजोरात फुटत होते. काळाभोर आकाशात फक्त चांदण्या आणि फुटणारे फायरवर्क्स बघून अवंतीच्या अंगावर शहारे येत होते. हे सगळं आपल्या स्वागतासाठी होते हा विचार करूनच मन भरून आलं होतं. तिने एक नजर कबीरकडे पाहत पुन्हा त्या मेन्शनकडे बघू लागली. मनोमन आपल्या नवीन घराकडे आदराने बघत पुढच्या चांगल्या वाटचालीसाठी प्रार्थना करत होती. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. मेन्शन आधीसुद्धा पाहिलं होतं पण ते आपल्यासाठी इतकं सुंदर सजवलं जाईल याची तिला कल्पनाच नव्हती. केशव, अनुराधा भारावलेल्या नजरेने आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे बघू लागले. हेमाने दोघांचं औक्षण केलं आणि अवंती भरलेला कलश ओलांडून कुंकवांच्या पावलांनी हळूहळू तिच्या घरात पाऊल ठेवू लागली. कबीर एक पाऊल तिच्या मागे चालत हळूहळू तिच्या नाजूक पावलांकडे बघत होता. कारण कुंकवांच्या पावलांनी तिचे पाय ओले होते आणि त्या ग्लॉसी फरशीवर तिचे पाय घसरू नयेत म्हणून तो काळजी घेत होता. ओ हो, किती ते एकुलत्या एक बायकोची काळजी, सौम्या चिडवत म्हणाली तसं अवंतीने लाजून हसत नजर खाली घेतली. सगळ्यांचं चिडवणं ऐकून पोटात फुलपाखरं उडत होती ना, त्यामुळे गाल टोमॅटोसारखे लाल लाल होऊ लागले होते. कबीर गालात हसत तिला बघू लागला. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल जरा जास्तच होती. असणारच ना, त्याची स्वीट हार्ट अबोली कायमची त्याच्या घरात राहायला जी आली होती. चला पटकन उखाणा घ्या, मग घरात एंट्री आहे. अनुराधाची बहीण दोघांपुढे हात आडवा धरत तोऱ्यात म्हणाली. सगळेजण जोरात हसू लागले. अरे, एवढा मोठा बिझनेसमॅन आणि एक उखाणा येत नाही? हातात मोबाईल आहे, त्याच्यावर पटकन गुगलवर शोध आणि बोल. आजकालच्या मुलांना सगळं मलाच सांगावं लागतं. अनुराधाची बहीण लटक्या रागात म्हणाली. या, यू आर राईट, वेट. तसं त्याची ट्यूबलाईट पेटली. त्याने लगेच त्याच्या पॅकेटमधून मोबाईल काढला. त्याने मोबाईल काढला तसंच सगळेजण अवाक होत त्याच्याकडे बघू लागले. मावशी तर गंमत करत होती पण त्याने त्या गमतीला खूपच सिरियस घेतलं होतं. तो शोधून होईपर्यंत तू एक उखाणा घे, मावशी जोरात हसत वैतागलेल्या स्वरात म्हणाल्या. अवंती हातांचा चाळा करत विचार करत होती. तुला तर येतो उखाणा? अनुराधाची बहीण बारीक डोळे करून सासूपणा दाखवत तोरात म्हणाली. हां. तिने तिचा घसा थोडासा ओला केला आणि हळूच तिरका कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि तो वेडा खरंच गुगलवर उखाणे शोधत होता. ते बघून तिला मनातल्या मनात खूपच हसू येत होतं. कसं बसं तिने तिचं हसू लपवून ठेवलं होतं. वहिनी, घेत आहेस ना? सौम्या चिडवत म्हणाली. अवंतीने किंचित मान डोलवली तसं सगळे एक्सायटेड होऊन ती काय बोलणार आहे म्हणून तिच्याकडेच बघत होते. बाकी नवरदेवाला बाजूला ठेवण्यात आलं होतं कारण त्याचा गुगलवर उखाणा शोधण्यात वेळ जात होता. तर ऐका आपला अवंतीचा उखाणा. कळत न कळत जुळतात नाती, कळत न कळत जुळतात नाती, सुगंध म्हणावा की पावसाळ्यातील माती, सुगंध म्हणावा की पावसाळ्यातील माती, ऋणानुबंध म्हणावे की रेशीम गाठी. कोणी नाही कोणाचे तरी अवंती जगते कबीररावांसाठी, कोणी नाही कोणाचे तरी अवंती जगते कबीररावांसाठी. तिच्या तोंडून जसे नाजूक शब्द पडले तसं त्याने किंचित मान फिरवत तिच्याकडे पाहिलं आणि त्याला खूप खुशी झाली. आणि उखाणा ऐकून तर आपला कबीर ढगातच होता. तर हा भाग इथे संपवूया. भेटूया लवकरच पुढील भागात. तर हा भाग छोटा असल्यामुळे पुढचा भागसुद्धा मी खूप लवकर टाकणार आहे. भेटूया लवकरच पुढील भागात.